बीडमध्ये देखील प्रचार संपला आणि आता 13 तारखेला इथं मतदान होणार आहे। पंकजा मुंडेंच्या सांगता सभेला उदयनराजेंनी हजेरी लावली आणि यावेळी राजे गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना भावुक झाले। पाहूया। माझं वडील माझं काळीज गोपीनाथजी मुंडे यांना वंदन करतो। महाराजांची शपथ तुम्हाला सगळ्यांना हिला देणार ना निवडून। बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या सांगता सभेत उदयनराजेंना अश्रू अनावर झाली। भाषणाच्या सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीनं राजे भावुक झाले आणि उदयनराजे भावुक झाल्याचं पाहून पंकजा मुंडे यांच्या डोळ्यातही अश्रू आले। माझं वडील माझं काळीज माझे मित्र गोपीनाथजी मुंडे यांना वंदन करतो। माझ्या गळ्याची शपथ आहे। महाराजांची शपथ तुम्हाला सांगा। कोणी पण काय म्हणलं ना, प्लीज शपथ सांगतो हिला देणार ना काय न्यू माझ्या बरोबर मी राजीनामा देतो आणि तिथून निवडून आणतो, मग बघतो तुमचं। बीडमध्ये 13 तारखेला मतदान आहे आणि आता प्रचार थांबला, पण प्रचार थांबण्याच्या आधी उदयनराजे सुद्धा पंकजांच्या सभेला आले आणि पंकजा मुंडेंच्या खासदारकीवरून त्यांनी हशाई पिकवला। मी रडणार नाही, लढणार। मग मी तर म्हणतो त्याला मागच सांगितलं, इतकं कशाला म्हणलं तुम्ही सातारत नाही बिनविरोध। मी फॉर्म तुमच्या विरोधात भरतो आणि हळूच फॉर्म काढून घेतो। एवढी छोटी स्कीम कळल ना तिला, तर काय बोंबलं जातं काय। एक सांगतो नीट ऐका, मी राजीनामा देईन मग तिला तिथनं निवडून, पण तसं होत नाही। नीट ऐका का, नाही तर इथं आहे ना, मी येताना बघत होतो हे सगळं आहे ना कंपाऊंडला अगोदर कुलूप लावले। तुम्ही हो म्हणा तर सोडणार बाहेर, नाही तर इथं बोंबलत बसा। काय ते जीवाभावाचे त्यांच्यासाठी नाही करायचं, कोणासाठी करायचं। उदयनराजे यांनी पंकजांना खासदार करण्याचं आवाहन केलं, तर अजित पवारांनी सुद्धा थेट मंत्रिपदासाठी मोदींकडे शिफारस करणार असं म्हटलं आणि इकडे पुण्यातल्या पत्रकार परिषदेतून फडणवीसांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला। आता आपली मोदी साहेबांची आणि अमित भाईंची फार चांगली जवळीक झाली, त्याच्यामुळे मी त्यांना सांगेन आता पंकजाताई निवडून आल्यानंतर तो मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजाला घ्या अशी शिफारस अजित पवार करत। त्याच्यामुळं आपलं आता तिथं चालतंय, त्याच्यामुळे आपण चालवायचं। शेवटी पंकजाताई आमच्या पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत, आमच्या कोर कमिटीच्या मेंबर आहेत आणि आमची इच्छा असेल की पंकजाताई जर निवडून आल्या आणि ते येतील असते, त्यांनी केंद्रात मंत्री झालं पाहिजे। बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे अशी थेट लढत आहे। राष्ट्रवादीमधल्या फुटीनंतर बजरंग सोनावणे अजित पवार यांच्या सोबत होते, मात्र ऐन निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटात उडी मारली, त्यामुळे अजित पवारांनी सुद्धा आपल्या स्टाईलनं सोनावणेंचा समाचार घेतलाय। बरं मागं उभं राहून ट्रायल झाली पडायची, आता कशाला उभं राहायचं। त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे, प्रपंच नीट केला पाहिजे। परंतु मित्रांनो, काहीकांना जरा दोन पैसे आल्यानंतर मस्ती येतेच आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं। ती मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे याचा विचार करा। आणि ही पठ्या स्वतःही खासदारकीला पडला, अरे त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायतीत नगरपालिका निवडून आणता आलं।
अरे तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला. सध्या बजरंग सोनावणेंचा छाती फाडून दाखवणार असं म्हणणारा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये छाती फाडली की अजित पवार आणि धनंजय मुंडे दिसणार असं सोनावणे म्हणाले. त्यावरून अजित पवारांनी चांगलेच टोले लगावले. मारुतीने छाती फाडून राम आणि लक्ष्मण दाखवले, त्याप्रमाणे माझ्या छातीला जर फाडला तर धनंजय मुंडे आणि अजित पवार हे दोघंच दिसतील. त्याच्यामुळे हा विषय वेगळा काही समजायची गरज नाही. या पद्धतीनं अरे बजरंगा तूच सांगायचा छाती फाडली की असं होईल, छाती फाडली की तसं होईल, ही दिसल ती दिसल. छाती फाडल्यावर मरून जाशील, कोण दिसणार आहे? काय उगे गप्पा हाणायच्या. हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी, तू कुठं बजरंगा, तू का लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला. हे आमच्या इथं असे छाती फुगवून म्हणलं, माझी छाती जर फाडली तर ह्या बाजूला अजित दादा, या बाजूला धनुभाऊ, हे दोघेच दिसतील. 6 महिन्यात गड्याची छाती बदलली. त्याच्यात डायरेक्ट शरद पवार साहेब आणि जयंत पाटील आले. आणखी 2-3 महिन्यांनी या बाबाच्या छातीत कोण घुसेल याचं काही सांगता येत नाही. महाराष्ट्रामधल्या लक्षवेधी लढतींपैकी बीडकडे खास नजर आहे, कारण पंकजा मुंडे खासदारकीसाठी मैदानात आहे. पण आव्हान सुद्धा तगडं आहे. समोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बजरंग सोनावणे आहेत. बीडहून महेंद्र बुधोळकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.